साहित्य आणि मीडिया महोत्सव हा 3 दिवसाचा कार्यक्रम इकडे मराठी पत्रकार संघ इथे आयोजित करण्यात आला आहे आणि या कार्यक्रमात अनेक विषयांवरती, साहित्यावरती, मीडियाच्या अधिकारांवरती, मीडियाच्या रोलवरती सकारात्मक अशी 3 दिवसाची चर्चा होणार आहे आणि त्यामुळे त्या कार्यक्रमात माझ्या शुभेच्छा देण्याकरता मी इकडे उपस्थित होतो आणि खरोखर असे चांगले लोकउपयोगी लोकांच्या हितामधले असे कार्यक्रम आयोजित होणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि मला खात्री आहे अशा कार्यक्रमातून समाजाला एक चांगली आणि नवीन दिशा प्राप्त होईल. सर, दुसरीकडे पाहायला गेलं तर अजित पवार गटाच्या विरोधामध्ये शरद पवार गटाने याचिका टाकलेली, सुप्रीम कोर्टाची सुनावणी देखील 9 तारखेला लांबणीवर गेलेली आहे. तुमच्या विरोधात अध्यक्षांनी लवकर निर्णय द्यावा या संदर्भात याचिका टाकली. नाही, अध्यक्ष लवकरच निर्णय घेणार, काही काळजी करू नका. कुठची घाई होणार नाही, कुठचाही विलंबही होणार नाही. नियमानुसार अध्यक्ष निर्णय घेतील. देखिए, जैसे कि मैंने आपको कहा कि यहाँ पे 3 दिनों का साहित्य एवं मीडिया महोत्सव आयोजित किया गया है मराठी पत्रकार संघ में और ऐसे कार्यक्रम निश्चित रूप से लोक उपयोगी कार्यक्रम है और इसीलिए यहाँ पे उन्हें बधाई देने के लिए, उन्हें मेरी शुभेच्छाएं देने के लिए मैं यहाँ उपस्थित था और मुझे पूरा विश्वास है ऐसे लोक उपयोगी कार्यक्रमों से समाज को एक नई और अच्छी दिशा प्राप्त होगी. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचा देखील आता तुमच्या डोक्यावर चेंडू येताना पाहायला मिळतो, कसं बघताय? नाही, विधानसभा अध्यक्ष म्हणून विधिमंडळात संदर्भातले सगळे चेंडू आपल्याच कोर्टात असतात, परंतु ते चेंडू नसतात, ते एक लेजिस्लेटिव्ह प्रोसेसेस असतात आणि त्यामुळे त्यांना लेजिस्लेटिव्ह प्रोसेस म्हणूनच आपण बघायला पाहिजे आणि त्या सगळ्याचा आदर होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मी सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की जी काय लेजिस्लेटिव्ह जबाबदारी माझ्यावरती आहे ती मी पार पाडण्यासाठी कुठच्याही प्रकारची दिरंगाई अथवा कुठच्याही प्रकारचं नियमबाह्य काम करणार नाही. साहेब, तुमचं घटनात्मक पद आहे, पण असं असताना देखील अनेक विरोधक आमदार आहेत त्यांच्याकडून व्यक्तिगत टीका केली गेली आपल्यावरती की आपण 4 पक्ष फिरून आलेला आहात, आपण निपक्षपातीपणे भूमिका निभवत नाही. सभागृहाच्या बाहेर टीका टिप्पणी जी होते आणि विशेष करून अशी टीका टिप्पणी ज्याच्यात कुठचंही तथ्य नाहीये आणि अशा लोकांकडनं ज्यांना संविधानातल्या तरतुदींचं ज्ञान नाहीये, ज्यांना जे नियम आहेत विधानसभेचे किंवा डिस्क्वालिफिकेशन संदर्भातले नियम आहेत त्याची माहिती ज्यांना नाहीये, त्यांनी केलेल्या टिप्पणीवरती काय बोलण्याची गरज नाहीये. त्यामुळे मी अशा टिप्पणींकडे लक्ष देत नाही आणि अशा टिप्पणीतनं मला माझ्या निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकण्याचा जर का कोणी प्रयत्न करत असेल तर ती मला वाटतं त्यांची भूल असेल, कारण मी अशा एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल दबावाखाली कधी येत नाही आणि दबावाखाली काम करत नाही. या वक्तव्यावर काही कारवाई वगैरे किंवा अशी वक्तव्य तपासून पाहणार? मला काय गरज वाटत नाही. मी आपल्या साईडला अशा वक्तव्यांकडे मी काडीमात्र किंमत देत नाही.